हरि ओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 23. ये पन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 24. अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते. कौंतेया, जे भक्त अन्य देवदेवतांचे अगदी मनापासून आणि श्रद्धेने पूजन करतात ते सुद्धा माझेच पूजन करतात, परंतु अविधीपूर्वक इतकेच. मीच सर्व यज्ञयागादिकांचा भोक्ता आणि प्रभू आहे. मीच सर्व यज्ञयागादिकांचा भोक्ता आणि प्रभू आहे, परंतु ते मला तत्वानी जाणत नाहीत. त्यामुळे अशांचे पतन होते, त्यांना मुक्ती प्राप्त होत नाही. हे 2 श्लोक आणि पुढचा श्लोक हे खूप महत्वाचे आहेत. भगवंत श्रींनी अन्य देवदेवतांचे आणि अनेक देवदेवतांचे पूजन करणाऱ्यांबद्दल तसेच अनेक पंथ आणि विविध मार्ग अनुसरणाऱ्यांसाठी येथे सांगितले आहे. तसेच अनेक पंथ आणि विविध मार्ग अनुसरणाऱ्यांसाठी येथे सांगितले आहे. अनेकविध पूजा अर्चा करणाऱ्याबद्दल आपल्या मनात अनेक शंका असतात. त्यांचे निरसन येथे खुद्द भगवंत श्रींनीच केले आहे. विश्व वर्तुळाकार आहे. येथील सर्व व्यवस्था एका परिघात फिरते आहे. येथे काहीही सरळ नाही. प्रत्येक गोष्ट गोलाकार फिरत आहे. या वर्तुळाच्या केंद्रस्थानी परमात्मा भगवंत श्री आहेत. या केंद्राला भगवंत श्रींनीच आकर्षित करून त्यांच्या भोवती येथील प्रत्येक वस्तू फेर धरून फिरत आहे. त्यामुळे आपण काहीही केले तरी ते त्या केंद्राकडे आकर्षित होते. येथील प्रत्येक वस्तू भगवंत श्रींकडे खेचली जात असते, झेपावत असते, मार्गस्थ होत असते. हे अगदी स्वाभाविक आहे. ज्यामधून वस्तू मूलतः निर्माण झाली त्या मूळ स्त्रोताकडे ती स्वाभाविकच आकर्षित होते. बीज लावले की त्यामधून फुटणारा कोंब उभा होतो आणि आकाशाकडे, आपल्या मूळ स्त्रोताकडे वाढू लागतो. वेल जरी कमकुवत असल्यामुळे जमिनीवर पसरत असली तरी तिला जरा जरी आधार मिळाला तरी ती लगेचच आकाशाकडे, आपल्या मूलभूत निर्माणाकडे झेपावू लागते. पर्वतावर पाणी पडले की ते लगेच आपल्या मूळ स्त्रोताकडे, सागराकडे धावू लागते. आपलेही तसेच आहे. आपण कोणतीही कृती केली तरी ती भगवंत श्रींकडे जाण्यासाठीच असते. आपण कुणाचीही उपासना केली तरी ती भगवंत श्रींकडेच झेपावत असते. आपण कोणत्याही देवदेवतांचे पूजन केले तरीही ते भगवंत श्रींकडेच पोच होते. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. जसे आकाशातून पडलेले पाणी शेवटी सागरालाच जाऊन मिळते, तद्वतच कोणत्याही देवदेवतेला केलेला नमस्कार भगवंत श्रींना जाऊन पावन होतो. आता येथे स्वाभाविकच प्रश्न पडतो की जर प्रत्येक कृती भगवंत श्रींकडेच आकर्षित होत असेल तर मग प्रश्न येतो कुठे? प्रत्येक जण परमपदाला का प्राप्त होत नाही? याचे कारण येथे भगवंत श्री सांगतात की जे लोक अन्य देवदेवतांचे पूजन करतात ते पूजन अविधीपूर्वक करतात. ही अविधीपूर्वक पूजा म्हणजे काय ते समजून घ्यायचे आहे.
असे लोक भगवंत श्रींची सार्वभौम सत्ता जाणत नाहीत. ते अनेकविध देवदेवतांची सत्ता मानतात. ती अर्थातच अर्ध्या वाटेवरची उपासना ठरते. त्यामुळे अशा लोकांची फरफट होते, भटकंती होते. समजा मला आपल्याकडे यायचे आहे. आपण जिमखान्यावर राहता, मी पिंपरीला राहत आहे. मला आपण अपरिचित आहात, तसेच मला जिमखाना माहीत नाही. परंतु मी आपल्याकडे यायला निघालेलो आहे आणि मला कोणीतरी वाटेतच औंधला सांगितले की हाच जिमखाना आहे. मी अर्थातच औंधला थांबेन. मी माझा तुमच्याकडे यायचा प्रवास थांबवेन. तुम्हाला तिथे शोधेन. परंतु तुम्ही जेव्हा तिथे सापडणार नाही तेव्हा मी मग निराळा मार्ग अनुसरून पुन्हा आपल्याकडे यायचा प्रयत्न सुरू करेन. तसे जर मला कुणी सांगितले की तुम्ही शोधत आहात तो मीच, तर मी अर्थातच त्या व्यक्तीला तुम्हीच आहात असे समजून भेटून येईन. जेव्हा फसगत झाल्याचे लक्षात येईल तेव्हा समजेल की मी तुमच्याकडे यायला निघालो होतो, परंतु माझी दिशाभूल झालेली आहे. हे असेच होत असते. अनेकविध देवदेवतांचे पूजन करणाऱ्यांची पूजा भगवंत श्रींना शेवटी प्राप्त होते. परंतु असे लोक अर्ध्या वाटेतूनच परत जातात किंवा तिथेच थांबतात. त्यांना तोच मुक्काम वाटतो. अशांना भरीच पाडणारे आणि दिशाभूल करणारे स्वामी महाराज असतातच. जसा भाव तसा देव. आपण केलेले पूजन भगवंत श्रींनाच प्राप्त होत असले आणि तरीही जर त्यामुळे आपल्याला अमुक विशिष्ट देव भेटावा असे वाटत असले तरी असेल तर आपल्याला भगवंत श्री न भेटता तो विशिष्ट देवच भेटतो. पुण्याहून मुंबईचे तिकीट काढायचे आणि वाटेत उतरायचे ठाण्याला. याला कोण काय करणार? यज्ञयाग, पूजा अर्चा, होम हवन करायचे आणि मनात कामना ठेवायची की मला धनप्राप्ती हो. आता केलेली उपासना, ती उपासना भगवंत श्रींकडेच रुजू होते. परंतु मनातील त्या क्षुद्र कामनेमुळे अख्खे भगवंत श्री मिळण्याऐवजी क्षुद्र असे धन मिळते आणि ती कामना तृप्त होते. उंच शिखरावरील देवीच्या देवळात जाण्यासाठी डोंगर चढायला सुरुवात करायची आणि वाटेतच भेळ, पाणीपुरी, बटाटेवडा खायचा आणि तृप्ती झाली असे म्हणून परत यायचे. देवीकडे जायची इच्छा देवीकडे जाण्याची इच्छा देवीपर्यंत पोहोचून उपयोग काय? स्वतःही तेथेच जाऊन पोचायला पाहिजे. झाडाला फळे, फुले, पाने आलेली आहेत. आपल्याला अर्थातच या फळे, फुले, पाने यात स्वारस्य आहे. आपल्याला फळे, फुले, पाने याचेच आकर्षण आहे. मग आपण या फळे, फुले, पाने यांना पाणी देऊ. ती फळे, फुले, पाने पाण्याने धुवून पुसून काढू. आपल्याला कदाचित ही फळे, फुले, पाने मिळतीलही. परंतु झाडाच्या मुळांना पाणी न दिल्यामुळे झाड आपल्यापासून निघून जाईल. ते मृत होईल. केलेली मेहनत वाया जाईल. विश्व वर्तुळाकार फिरत आहे. येथे सरळ मार्ग नाही. आपली घोडदौड वर्तुळाकार चाललेली आहे. आपण तर प्रत्येक जण दुसऱ्याच्या पुढे जायला पाहत आहोत. त्यासाठी आपण सुसाट धावत सुटतो. आपल्याला वाटते की आपण पुढे गेलो, परंतु हा मार्ग तर गोल गोल फिरतो आहे. येथे मागे पुढे असे काही असू शकत नाही. प्रत्येक वेळी आपल्या मागे आणि पुढेही कुणीतरी असणार आहे. त्यामुळे कितीही चक्रा झाल्या, धावपळ झाली, तरीही यात्रा पूर्ण होत नाही. जीवनाचा मार्ग शोधण्यातच, तो मार्ग ठरवण्यातच, जीवन जगण्याच्या व्यवस्थेतच आयुष्य संपून जाते. जीवन जगायला वेळ मिळत नाही. अनेक वेळा पूजा करणाऱ्याला माहीत नसते की तो हे सर्व काय आणि कोणासाठी करत आहे. बाळूने पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज पीस, पांढरा फ्रॉक इत्यादी असे अनेक पांढरे कपडे खरेदी केले आणि घरी आला. बायकोने विचारले की हे सर्व तुम्ही कशाकरता खरेदी केलेले आहे? बाळू बायकोला म्हणाला, तो रस्त्यावरचा विक्रेता म्हणाला की तुमच्याकडे सर्वांना पांढरे कपडे असू देत. याचा अर्थ बाळूला याचे काहीही ज्ञान नाही.
अशांनी पूजाविधी करूनही न केल्यासारखेच आहे. अनेक पंथ, अनेक मठ, अनेक आश्रम, अनेक देवदेवता आणि त्यांच्या उपासनेच्या जागा आणि विविध विधी आहेत. यापैकी प्रत्येकाला वाटते की त्याचाच मार्ग अगदी योग्य आहे. एवढेच नव्हे तर केवळ त्याचाच मार्ग योग्य असून तोच मार्ग सर्वांनी अनुसरायला पाहिजे. येथे आपापसात आपले वर्चस्व सांभाळण्यात जीवन व्यतीत होते. यामध्ये भगवंत श्री दूर राहतात. नुसती उपासनेमधून उपासना होत राहते. भगवंत श्री काही हाताला लागत नाहीत. मुक्ती काही प्राप्त होत नाही. चतुर्थीच्या चंद्रोदयाची वेळ सांभाळण्यात आणि चंद्र पाहण्यामध्येच लक्ष असते. उपवास कोणत्या पदार्थाने सोडायचा यात लक्ष असते. यापुढे येथे प्रत्यक्ष गणपती प्रसन्न होऊन आला तरी त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. काही लोक परमात्म्याकडून मिळणाऱ्या योग ऊर्जेचा वापर अयौगिक कृत्यासाठी करतात. अर्थातच त्यामुळे त्यांना त्याचे फळ त्याप्रमाणेच मिळते. अशांचे पतन होते. ते मुक्तीला वंचित होतात आणि सुखदुःखाच्या विळख्यात जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात. सरळ मार्गाने न मिळालेल्या गोष्टी असे लोक तिरक्या मार्गाने मिळवण्याच्या खटपटीला लागतात. वाममार्गासाठी ते देवतांविरुद्ध असलेल्या शक्ती शोधून त्यांची उपासना करतात. लोक काळी जादू शिकतात. भूत प्रेत पिशाच याच्या नादाला लागतात. जखीण गिरा प्रसन्न करून त्यांच्याकडून असात्विक कृत्य करून घेतात. अर्थातच हे अविधीपूर्वक असते. भगवंत श्री पुढे सांगतात की अशा लोकांनी कितीही पूजा अर्चा केली तरीही त्याचा काहीही उपयोग नाही. कारण असे लोक माझ्याकडे यायला निघतात. ते जी काही उपासना करत असतात ती उपासना त्यांना माझ्याप्रत आणत असते. परंतु हे लोक वाटेतच भौतिक सौख्याला आकर्षित होतात आणि भोगात अडकतात. ते भोग उपभोगून नष्ट करण्यासाठी त्यांचे पतन होते. म्हणजेच ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात. हरिओम.